हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेले आहेत 9:30. तर आता आम्ही कुठं निघालो आहोत, तर गावाला गेलं तर कुठं ना कुठं जाण्याचा हा योग येतच असतो. तर आम्ही चाललो होतो बोलायला. तर मी लग्नाच्या आधी पहिल्यांदा गेलेले आहेत. तर मी 18-19 वर्ष झालं मला जाऊन. तर आता त्याच्यानंतर आता मी पहिल्यांदा चाललेले आहे लग्नानंतरला. तर हा आहे वाडा बोलाई म्हणून आहे आमच्याकडे बोलाई. तर तिकडे जातात लोक, म्हणजे ज्यांना कोणाला काय जे देवी आहे ती, तर कुणाला कानाचा अंगावरती चट्टे वगैरे काय खूप सारे प्रॉब्लेम असतात लोकांना. तर ते काय असेल अडीअडचणी असेल तर ते तिथं नवस काय असेल ते फेडायला जातात तिथे. तर पाहू शकता इथं हे आहे मंदिर वगैरे. तर इथं जे आहे ना असं कुंडासारखं आहे, तिथं सगळं म्हणजे पाय वगैरे म्हणजे धुवून मगच मंदिरात जावं लागतं. तर नंतरला आम्ही इथं आलो, गाडीतून उतरल्यानंतरला सगळ्यांनी पाय वगैरे धुतले आणि अंगावरती पाणी वगैरे शिंपडून घेतलं. आणि नंतरला मग आम्ही इथे, माझे पप्पा आहेत आणि पप्पांचे मित्र होते, त्यांची मिसेस आणि त्यांची मुलं होती, आणि हे माझे मिस्टर आहे, माझी मुलगी, मी आणि आई आणि पप्पा आणि माझा भाऊ, असे आम्ही एवढे जण गेलो होतो. इथं पाहू शकता आम्ही हे घेतलेलं आहे, ताट घेतलं होतं. तर आम्ही आता मंदिरात चाललो होतो. खूप छान, खूप प्रसन्न वाटलं. जेव्हा मी पहिल्यांदा आले होते ना तेव्हा असं काही नव्हतं, म्हणजे आता खूप छान बनवले सगळं. पहिल्यांदा असं उघड्यावरती म्हणजे असं हे होते एकदम जुन्या याच्यामध्ये. तर हे मंदिर वगैरे असं नव्हतंच, तर फक्त छोटंसं मंदिर होतं. तर इथं घंटा वाजत होतं, ते खूप उंच उंच बांधल्या होत्या त्या घंटा. तर त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला याच्यामध्ये मंदिरामध्ये. पाहू शकता श्री बोलाई माता प्रसन्न, म्हणजे वाड्याची बोलाई आहे, वाडा बोलाई. तर कोणाकोणाला माहीत असेल तर मी दुसऱ्यांदा गेलेले आहे. तर हे पाहू शकता मंदिराच्या बाहेरचं परिसरामध्ये हे सर्व काही आहे. इकडे या साईडला जे आहे हनुमानाचं मंदिर आहे. तर इथं आहे मंदिर. म्हणजे आम्ही गेलो त्या दिवशी बिलकुल बी गर्दीच नव्हती, म्हणजे काहीच गर्दी नव्हती, थोडीशीच होती. तर पाहू शकता या देवीला पाहून असं वाटत होतं की अंगावर काटा येत होता की ही देवी आपल्याकडे पाहते, खरी खुरी देवी आहे, म्हणजे असं आपल्या समोर आहे, प्रसंग आपल्याकडे बघते असं वाटत होतं. खूप असं म्हणजे मन भरून आलं तिला पाहून, की म्हणजे खरंच असं काहीतरी तिच्यामध्ये आहे. तर म्हणजे इतकं जवळून पाहण्याचा योग आला मला की मी देवीला खूप हे केलं की खरंच खूप तू म्हणजे मी भाग्यवान आहे की मी तुझ्या दाराशी आले. खूप बरं वाटलं आणि माझा म्हणजे एक काहीतरी मनात नसताना सुद्धा मी आलेले आहे. तर खूप भारी वाटलं. तर इथं माझी मुलगी पण पहिल्यांदाच आली होती, तिने ते देवाचा अंगारा वगैरे घेतला लावायला. तर इथं ते नंतरला पाय वगैरे सगळे पडले. नंतरला इथं माझा भाऊ होता, तर माझा भाऊ ना देवांना खूप मानतो, तो देवाच्या पाया पडत होता. तर त्याच्यानंतर इथं माझे पप्पा आहे, मम्मी, हे सगळे आहेत तिथं. तर असं बोलतात की जेव्हा आपण मंदिरातून बाहेर प्रवेश करतो ना तेव्हा घंटा कधीच वाजवायची नसते, कारण का देवाला आपण जातो तेव्हा आतमध्ये जागृत करतो. म्हणजे जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा घंटा वाजवली तर ते आपण देवाला जागृत करत असतो, पण बाहेर येताना देवाला हे करायचं नसतं, म्हणून असं बोलतात की घंटा वाजवायची नसते. तर हा पाहू शकता, हा सर्व म्हणजे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. म्हणजे कसं घडलेलं आहे, काय घडलेलं आहे पुराण कथामध्ये, काय काय आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचं वगैरे सगळं काही इथं म्हणजे असं लावलंय ना, पाहण्यासारखं आहे. आणि शेतकऱ्यांचं वगैरे मावळे हे ते सगळं काही पाहण्यासारखं आहे. खूप छान वाटलं आणि ते थोडं शूट पण मी केलं त्याच्यामध्ये, तेच तुम्हाला मी दाखवत आहे. म्हणजे पहिल्यांदा जे होते ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज वगैरे हे जे काही सगळं तिथं होते, महाराज छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे त्यांचे मावळे वगैरे जे काही होते ना ते सर्व त्यांनी असं चित्र इतकं छान रेखाटवलं होतं ना, दाखवलं होतं की पाहण्यासारखं होते मुलांना पण आणि आपल्याला सुद्धा. म्हणजे मुलं सुद्धा याच्यातून पाहून काहीतरी शिकतात की अफजल खानाचा वध कसा झाला, काय केलं, कोणी केलं, महाराज गडावरती कसे पोचले, काय सर्व काही याच्यामध्ये दाखवलं होतं. ते मी माझ्या मुलीला दाखवत होते, असं झालं, असं घडलं. तर म्हणजे मुलांना याच्यातूनच कळतं की खरंच म्हणजे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि आज महाराजांमुळे आज आपण इथं आहोत, एवढंच, बाकी काही नाही. तर महाराजांना शतशः नमन माझे. तर याच्यानंतरला ना आता आम्ही पुढे आलो या साईडला.
हा जो आहे तर उजवी बोलतो ना आपण, उजवी घ्यायची असते, तर उजवी घेऊन आलो तेव्हा आम्ही हा शूट केलेला आहे. पाहू शकता इकडं गणपती बाप्पाचं पण छोटंसं मंदिर आहे, म्हणजे असं केलेलं आहे. नंतर फायनली आम्ही आलो पुढे आल्यानंतरला म्हणजे एक जे हे काढलेलं आहे चित्र, ते इतकं खूप सुरेख आणि सुंदर, आणि त्याच्यावरती सुद्धा छान असं सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं जे लिखाणकाम होतं ते पण खूप अतिशय अप्रतिम होतं, खूप भारी होतं. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं, आणि तुम्ही कधी गेलेस तर नक्की, पुण्याला कुणी राहत असेल तर नक्की गेले तर जाऊन या. खूप छान मंदिर आहे. आणि इथं थोडेसे आम्ही फोटो वगैरे काढले. खूप छान, म्हणजे खूपच भारी वाटलं. तुम्हाला माझे व्हिडिओ, फोटो आणि हे कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.